नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. असे हे A1 सुग्रास रेसिपीचे अगदी मस्त म्हणजे मस्तच खुसखुशीत जाळीदार अनारसे. हे बघा किती छान झालेले आहेत हे अनारसे. असे हे अनारसे अगदी सोप्या पद्धतीने कसे केलेत हे पुढील रेसिपीमध्ये तुम्ही बघा. कधी हे आपण केलेलं अनारशाचं पीठ 2-3 दिवसानंतर हे अनारसे करायला घेतले की त्यावेळेस जास्त मऊ होतं किंवा कधी ते कोरडंही पडतं. अशा वेळेस काय करायचं ह्याच्या भरपूर टिप्स मी पुढे दिलेल्या आहेत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फराळाच्या पदार्थामधील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अनारसा. त्याचं महत्त्व अधिक महिन्यातही जरा जास्तच आहे आणि हे महत्त्व या अनारशाच्या खुसखुशीत जाळीदार गुलाबीसर रंगात दडलेलं आहे. चला तर आता आपण ही रेसिपी तयार करायला घेऊयात. नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. असा अलगद तुपामध्ये सोडायचा. असं त्यातलं तूप सगळं निथळून काढायचं. आणि एखाद्या चाळणीमध्ये असा उभा करून ठेवायचा, म्हणजे आणखीन तूप निथळलं जातं. असे आपले खुसखुशीत जाळीदार अनारसे तयार. हे अनारसे करण्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. शक्यतो जो तांदूळ मऊ आणि चिकट भाताचा असेल तो तांदूळ वापरायचा. इथं मी 2 बाउल तांदूळ इंद्रायणी तांदळाचे घेतलेले आहेत. हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन मग त्यामध्ये जरा तांदूळ बुडवून वरती साधारण एखादा इंचभर पाणी जास्त राहील अशा प्रकारे हे पाणी घालून ठेवायचं आणि ते रात्रभर भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या तांदूळावरती असं पांढरं पाणी आलेलं असतं, म्हणून वरती जे पाणी येईल ते पाणी काढून टाकून त्यामध्ये दुसरं पाणी घालायचं. ही प्रोसिजर 3 दिवस लागोपाठ करायची. एखादा दिवस जास्त लागला तरी चालेल. मी इथं 5व्या दिवशी म्हणजे 4 दिवस तांदूळ पूर्ण भिजल्यानंतर 5व्या दिवशी हे तांदूळ एका चाळणीवरती निथळायला ठेवलेले आहेत. असे 10 मिनिटात तांदूळ निथळून झाल्यानंतर एका सुती कापडावरती असे पसरून ठेवायचे आणि थोडेसे दमटसर वाळवून घ्यायचे. म्हणजे पूर्ण वाळवायचे नाहीत. अर्धवट वाळल्यानंतर हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. हे बघा, हे तर आपण असे हाताने चेक केल्यानंतर ते हाताला असे थोडेसे ओलसर लागले पाहिजेत. ते तांदूळ असे थोडेसे अगदी हाताला चिकटतात. बघा, असे तांदूळ झाले की ते चेक करायचे. हे बघा, त्याचा भुगा होतो. एखादा तांदूळाचा कण हाताने चुरगळला तर त्याचं पीठ पडतं आणि ते तांदूळ आपण लगेचच मिक्सरमधून काढायचे आहेत. हे तांदूळ मिक्सरमधून काढल्यानंतर अशी सर्वात बारीक पीठ चाळलं जाईल ती चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीने आपण केलेलं तांदूळ पीठ चाळून घ्यायचं. हे पीठ संपूर्ण चाळून झाल्यानंतर तांदूळाच्या बारीक कण्या राहतात त्या बाजूला काढून ठेवायच्या आणि सगळं पीठ चाळून झाल्यानंतर ज्या सगळ्या उरलेल्या कण्या असतील त्या परत मिक्सरमधून काढून त्याचं पीठ करून घ्यायचं. हे बघा, थोड्या जाडसर अशा कण्या राहिलेल्या आहेत त्या मी बाजूला ठेवल्या. सगळं पीठ बारीक असं चाळणीने चाळून काढून घेत आहे. आता ह्या सर्व कण्या मिक्सरमधून बारीक करून त्याचं पीठ करून घेत आहे. असं सगळं पीठ चाळून झाल्यानंतर थोड्याशा कण्या बाजूला उरतात त्या आपण कुठलेही तांदळाचे पदार्थ करू त्यामध्ये मिक्स करायच्या. आता ही सगळी तांदूळ पिठी आपण एका बाउलनी मोजून घेऊयात. ही तांदूळ पिठी
अशी चमच्यानी भरायची, ती दाबायची नाही आणि चमच्यानीच एकसारखी लेवल करून एका बाउलमध्ये काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला गूळ घालण्याचं परफेक्ट प्रमाण कळेल. आपण जो बाउल तांदूळ घेण्यासाठी घेतलेला होता त्याच बाउलनी सगळं प्रमाण घ्यायचं. 2 बाउल तांदूळाचं साधारण 4 बाउल पिठी पडते. कधीतरी थोडी कमी जास्त होऊ शकते, कारण उरलेल्या कण्या किती आहेत यावरती कमी जास्त प्रमाण राहू शकतं. पण साधारण 2 बाउल तांदळाचे 4 बाउल पिठी होते हे लक्षात घ्या. ह्यातले एक 2 ते 3 चमचे पिठी मी बाजूला काढून ठेवलेली आहे. कधीतरी नंतर आपल्याला गुळामध्ये मिक्स केलेलं पीठ जास्त मऊ होतं, त्यावेळेस ही 4 चमचे तांदूळ पिठी मिक्स करायला बरी पडते. हे पीठ हातात घेऊन अशी मूठ बांधली गेली तर त्या पिठाची मूठ बांधली जाते. असं पीठ तयार झालं की आपलं योग्य पीठ तयार झालं असं समजायचं. आता या पिठामध्ये आपण गूळ मिसळून घ्यायचा आहे. गूळ हा शक्यतो जास्त कडक नसलेला बरा, कारण जास्त कडक गूळ असला तर आपण कालवलेलं पीठ 2 ते 3 दिवसात कोरडं पडतं आणि आपले अनारसे नीट खसखशीवरती थापले जात नाहीत. इथं लक्षात घ्या, गुळाचं प्रमाण हे नेहमी आपण तांदूळ जितके घेतलेले आहेत त्या प्रमाणात ठेवायचं. म्हणजे 2 बाउल तांदूळासाठी इथं मी 2 बाउल जरासा दाबून गूळ भरून घेतलेला आहे. जर तुम्हाला तांदूळ पिठीच्या प्रमाणात गूळ वापरायचा असेल तर जी तांदूळ पिठी मोजून घेतलेली आहे तांदूळ पिठीच्या निम्म्या प्रमाणात आणि 2 चमचे जास्त असा हा गूळ घ्यायचा. एखाद्या वेळेला तांदूळ पिठीचं प्रमाण कमी जास्त होतं, हे मी मगाशी सांगितलंच आहे. त्या प्रमाणात जर गूळ घेतला तर गुळाचं प्रमाण थोडंसं इकडं तिकडं होण्याची शक्यता असते. म्हणून मी तांदूळाच्या प्रमाणात गूळ ठरवते. आणि त्यातूनही तुम्हाला थोडासा अनरसा गोडसर पाहिजे असेल तर तुम्ही 2 बाउल आणि 2 चमचे गूळ, त्यात अजून एखादा चमचा गूळ तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त गुळाचं प्रमाण ठेवू नका, नाहीतर हे अनरसे कडकडीत होतात किंवा तुपामध्ये जेव्हा अनरसे सोडतो तेव्हा सगळा तो तुपामध्ये विरघळतो. हे गुळाच्या क्वालिटीवरती अवलंबून असते. तांदूळ पिठी आणि गूळ हे छान मिक्स करून झाल्यानंतर परत ते आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला थोडासा चिकटपणा येईल. पूर्वी मिक्सर नव्हते त्यावेळेस सगळ्या बायका हे तांदूळ पिठी आणि गूळ मिक्स करून घेतलेलं पीठ आहे ते खलबत्त्यात कुटत असत आणि त्याला मऊसरपणा आणत असत. आता आपली मिक्सरमध्ये छान सोय झाल्यामुळं हे बघा, गूळ आणि तांदूळ पिठी छान मिक्स होऊन त्याचा गोळा होत आहे. असंच आपण सगळं पीठ या मिक्सरमधून काढून घेऊयात. अनारसे चांगले होणं हे सर्व गूळ कुठल्या क्वालिटीचं आहे, तांदूळ कुठले वापरतो आहे, हे तांदूळ जुने आहेत का नवीन आहेत, ह्यावरती सगळं अवलंबून असतं. आणि हे सगळं तंत्र जमणं प्रत्येक वेळेला शक्य असतंच असं नाही. म्हणून काही छोट्या छोट्या ट्रिक्स ह्या आपल्या पूर्वजांनी काढून ठेवलेल्या आहेत. त्या टिप्स वापरून आपण हे अनारसे चांगल्या प्रकारे करू शकतो. मिक्सरमधून सगळं पीठ काढून झालेलं आहे. थोड्याफार प्रमाणात अजून मऊ व्हायचं असतं, म्हणजे त्याच्यात गूळ छान विरघळला की ते पीठ अजून थोडं मऊ होतं. कधी कधी ते जास्त मोकळंही होतं. तेव्हा काय करायचं हे मी सांगणारच आहे. आता ह्या मऊ पिठाचे आपण गोळे तयार करून एका डब्यात भरून ठेवायचे आहेत. तुम्हाला जर अगदी लगेचच अनारसे पाहिजे असतील तर तुम्ही आत्ता ह्या स्टेपलासुद्धा तुम्ही ह्याचे अनारसे बनवू शकता. त्यामुळं नंतर ते पीठ कोरडं झालं किंवा जास्त मऊ झालं याचा काही फरकच पडणार नाही. अशा वेळेस हे पीठ छान मळून घेऊन तुम्ही त्याचे छोटे छोटे गोळे करून अनारसे करू शकता. मी हे अनारसे 4 दिवसांनी करणार आहे, म्हणून हे पीठ असं झाकून ठेवणार आहे. 4 दिवसानंतर हे पीठ चेक केलं तर ते थोडंसं कोरडं पडलेलं आहे. अशा वेळेस 2 गोष्टी तुम्ही करू शकता. ह्या पिठामध्ये सालीसकट अर्ध केळ ठेवून हे पीठ एक 4 ते 5 तास झाकून ठेवायचं. मी ह्यामध्ये रात्रीच केळ घालून ठेवणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी अनारसे करणार आहे. गुळामुळे आणि आपण हे पीठ झाकून ठेवल्यामुळे केळाची साल काळी पडते आणि आपलं पीठ जे आहे 4 ते 5 तासात
मऊही होतं. आता ह्यातला एक गोळा मी घेते आणि तो छान मळून अनरसे करायला घेत आहे. असं केळ ठेवून तुम्हाला जर पीठ करायचं नसेल तर तुम्ही कोरड्या पिठामध्ये एखादा चमचा दूध घालायचं आणि तुपाचा हात घेऊन हे पीठ सगळं मळून घ्यायचं आणि हे पीठ मऊ झाल्यानंतर त्याचे अनरसे करायचे. आता हे पीठ थोडंसं तूप लावून, अगदी एक थेंब तूप लावून छान मळून घेऊयात आणि त्याचे छोटे गोळे करून अनरसे थापायला घेऊयात. हे अनरसे करणं अवघड नसतं, त्याला आपण सोपं करून घ्यायचं असतं. मग ते अनरसे अगदी मस्त खुसखुशीत जाळीदार होतात. आपण जे तांदूळाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या पिठामध्ये एकंदरीत 35 अनरसे तयार होतात. या पिठाची अगदी छान गोळी होत आहे. हे बघा, आपण जी गोळी केलेली आहे त्याच्या कडेने अजिबात भेगा गेलेल्या नाहीत, म्हणजे खसखशीवरती हा अनरसा थापताना अजिबात कडेने फाटणार नाही. या अनरशाच्या गोळ्याची अशी हातावरती छोटीशी पुरी करून घ्यायची आणि ती खसखशीवरती थापून घ्यायची. हे बघा, 2 बोटांनी असा अनरसा खसखशीवरती पुढे पुढे सरकवत थापून घ्यायचा, म्हणजे खसखस खालच्या बाजूला छान चिकटतेही आणि खसखस खालती असल्यामुळं आपण जी अनरशाच्या पिठाची पुरी केलेली आहे ती खसखशीवरती छान सरकत मोठी पण होते. आपल्याला पाहिजे त्या जाडीची आपण ही मोठी करायची असते, परंतु ही पुरी मात्र थोडीशी जाडसरच करायची, म्हणजे अनरसा तुपात सोडल्यानंतर विरघळत नाही. जेव्हा अनरसा तुपामध्ये विरघळतो तेव्हा त्याला अनरसा फसला किंवा अनरसा हसला असा शब्दप्रयोग करण्याची पूर्वीच्या बायकांची पद्धत होती. आता हा अनरसा तुपामध्ये हसतोय का फसतोय आपण बघूयात. असे अजून 1-2 अनरसे मी करून घेते आणि मग हे अनरसे आपण तळायला घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे खसखशीवरती 2 बोटांनी असा अनरसा सरकवत मोठा करायचा. हे अनरसे तुम्ही तुपात तळा किंवा तेलात तळा, दोन्ही प्रकारचे अनरसे छान होतात. मी इथं अनरसे तळण्यासाठी तूप घेतलेलं आहे आणि हा अनरसा तुपामध्ये अलगद सोडत आहे. हे तूप मीडियम गरम करून घ्यायचं आहे, जास्त खूप गरम करायचं नाही किंवा अगदी कोमट करायचं नाही. मीडियम गरम असलेल्या तुपामध्ये हे अनरसे तळून घ्यायचे असतात आणि अनरसा पूर्ण तळून कढईपासून खालनं वरती तरंगून येत नाही तोपर्यंत अनरशाला झाऱ्याचा स्पर्श करायचा नाही. हा अनरसा असा वरती आला की मग झाऱ्याने हळूच त्याला उचलून घ्यायचं. हे बघा, आपोआपच ह्या झाऱ्यावरती अनरसा असा उचलला जातो आणि मग त्यावरती अनरशाच्या बरोबर मधोमध असं कढईतलं गरम तूप सोडायचं. म्हणजे काय होतं, अनरशाचा मधला भाग हा बऱ्याच वेळेला तळला जात नाही आणि अशा वेळेस वरनं जर तूप सोडलं तर मधला भाग पूर्णपणे तळला जातो आणि हा आपला अनरसा मध्ये सुद्धा खुसखुशीत असा तयार होतो. असा अनरशावरती तूप सोडून झाल्यानंतर झारा आणि चमच्याच्या साहाय्याने आपण जे वरतून जे तूप घातलेलं आहे ते असं सगळं निथळून घ्यायचं. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे करा. असा पूर्णपणे झाऱ्यावरती निथळून घेऊन मग तो अनरसा अशा एका जाळीवरती किंवा चाळणीवरती उभा करून ठेवायचा, म्हणजे अनरशामधलं सगळं तूप निथळलं जातं. माझ्या मते मी ह्या अनरशाच्या रेसिपीमध्ये भरपूर तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत. त्या टिप्सप्रमाणे जर तुम्ही अनरसे केले तर तुमचे अनरसे कधीच बिघडणार नाहीत. इथं मी अजून थोडेसे अनरसे करून तुम्हाला दाखवते आणि मग बाकीचे उरलेले अनरसे करीन. मी जो अनरशाचा पिठाचा गोळा घेतलेला आहे त्यामध्ये साधारण 9 अनरसे होणार आहेत. हे बघा, हळूहळू हा अनरसा तळून वरती यायला लागलेला आहे. तोपर्यंत मी त्याला झारा लावलेला नाही. आता हा अनरसा वरती तळून येऊ लागला की मग त्याला झाऱ्यावरती हळूच उचलून घेणार आहे. हे बघा, असा उचलून झाल्यानंतर त्यावरती चमच्याने तूप सोडणार आहे.
असं तूप सोडून मधून सुद्धा अनारसा खुसखुशीत करून झाल्यानंतर पूर्ण अनारशातलं तूप निथळून घेऊन चाळणीमध्ये ठेवणार आहे. असे सगळे अनारसे आता करून घेत आहे. अधिक मासाच्या वेळेस जेव्हा ह्या अनारशाचं वाण तुम्ही द्याल त्यावेळेस 33 अनारसे ताटामध्ये ठेवायचे. त्याच्या मधोमध एखादं निरांजन लावायचं आणि ते वाण ज्याला कुणाला द्यायचं असेल त्याच्या हातात ते ताट ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला जो काही आहेर करायचा असेल तो करायचा. काही जण हे ताट झाकून देतात आणि मग नंतर निरांजन लावतात. असे हे तुम्हाला दाखवलेले अनारसे आणि थोडे नंतर केलेले अनारसे असे दाखवत आहे. एकंदरीत इथं 11 अनारसे झालेले आहेत. असे हे A1 सुग्रास रेसिपीचे मस्तपैकी जाळीदार खुसखुशीत अनारसे गौरींचा फराळ करताना किंवा दिवाळीसाठी तसेच अधिक मासासाठी हे अनारसे तुम्ही करा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा. बाय.